हे गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहे भाई, असलं भारी ऊन पडले आत्ता, काहीतरी 12:30. चायला आधीच वेळ झालाय आणि हे आणि नवीनच. भाई पोलीस आली, ॲम्ब्युलन्स आली. हे गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहेत 11:05. तर जसं की तुम्ही बघचालच, काल फराळ आलेला घरून, खूप मस्त आणि खूप खूप खूपच फॅन्टॅस्टिक झालेलं आहे. मम्मी दीदी हॅट्स ऑफ. म्हणजे चकली आहे. आत्ता चकली आणि शंकरपाळ्या दोनच फोडलेत, पण चकली खाऊन जे फ्लॅट झालो आहे मी. तर असं सकाळी उठून माझा असा मूड झाला की सकाळ सकाळी नाही का गरम चहा चकली घ्यावी. ओजी नाश्ता दिवाळीचा किंवा कुठला पण महाराष्ट्राचा, सांगली कर्जतचा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांना विचारलं तर दिस इज दी वन लिट आफ्टर दिवाळी ऑन दिवाळी तुम्हाला भेटेल मेन्यू म्हणून. तर आजचा दिवसाचा प्लॅन असा आहे, आज सॅटर्डे आहे. तर आपल्याला करायला काहीच नाही, आज युनियन असते. आणि पण आपली शिफ्ट आहे 4-11, दुपारी 4 ते रात्री 11. आणि आज इकडं काहीतरी हॅलोवीन वीक चालू झाला आहे आय गेस. तर मी आज करणार नव्हतं रेकॉर्ड, पण म्हणलं हा मोमेंट, ही जी गोष्ट आहे ही जर नाही केली तर मग काहीच केलं ह्या गोष्टीचा काहीच उपयोग. कारण मम्मीने एवढ्या कष्टाने हे सगळं करून, आणि मी नको म्हणत होतो. मला त्याने आदल्या दिवशी फोन केलेला की असं असं पाठवतोय आणि पत्ता सेंड कर म्हणून, म्हणजे ॲड्रेस सेंड कर, इथला फ्लॅट चेंज केला आहे. तर मी खूप वाद घातला, नको काही गरज नाही, नीट येत नाही, व्यवस्थित येत नाही. पण तिने एवढी छान पॅकिंग करून पाठवली आहे, एकही गोष्ट तुटलेली नाही आहे, एकही गोष्ट. हे जे काही तुटलेलं आहे ते का तुटलेलं आहे, कारण पॅकिंग करतानाच तिने ते डब्यांमध्ये व्यवस्थित मर्ज व्हावं म्हणून केलेलं. पण काय पॅकिंग करून पाठवले, मी म्हणतो हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. वजन बिजन सगळं गेलं गाढवाच्या जीमध्ये, पण जे तिने पॅकिंग करून आणि जे एफर्ट्स टाकलेत भाई साहब, मी काय करून ते फेडणार आहे मला माहीत नाही. तर हां, दिवसाची सुरुवात आपली अशी झालेली आहे, एकदम छान. आय होप गणपती बाप्पा मोरया की दिवस पूर्ण असाच राहू दे पुढचा. आणि नंतर बघू, आता आंघोळ वगैरे करेन. आंघोळ करून झाली की थोडं खायचं बघूया काय आहे. कालचं आहे जेवण, तेच खाऊन मग शिफ्टला निघेन. मग शिफ्टला जाताना मी रेकॉर्ड करायला चालू करेन. आणि आय गेस आज आहेत ना असे भुताटके लोक दिसतील तुम्हाला, प्युअर भुताटके लोक इथले सांगतोय. काहीही ड्रेस करतात, म्हणजे असं नाही का एकदम विलन टाईप, असं काळे कपडे घातले असे भूत. म्हणजे तुम्हाला हॅलोवीन माहीतच असेल, मला पण काय माहीत नाही एवढं, मी पिक्चरमध्ये जेवढं बघितलं तेवढंच मला माहीत आहे. आता आज मी इथं बघणार की काय असतं, काय हाईप आहे आणि काय करतात काय हे लोक हॅलोवीनमध्ये. आणि जे माझ्या शिफ्टमध्ये लोक आहेत त्यातली जर कोण गोरी असतील तर त्यांना मी विचारेन की का सेलिब्रेट करतात ते. आणि तुम्हाला पण सांगेन ब्रेकमध्ये, बघूया जर मला दाखवता आलं ना तर मी दाखवेन कसे सजून येतात. भाई लिटरली भीती वाटते, लिटरली भीती वाटते. तर हाच आहे आजचा दिवसाचा प्लॅन. बघूया जसं काय काय होत जाईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईल. मी चहा आणि चकली एन्जॉय करतो, तुम्ही पण जे करताय ते करत राहा. टिल देन टाटा बाय बाय, सी बाय बाय. असं कर, मम्मीला पण दाखव, असं कर. ऑन मम्मीज डिमांड हे एका फ्रेंडला द्यायचं आहे, तर मला जमलं असं मी पॅकिंग केलेलं आहे बघा. बेकिंग पेपर वापरून ओय 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 थोडे बेकिंग पेपर वापरून जेवढं मला पॅक करता येईल तेवढं पॅक केलं आहे. खाली चिवड्याचे 2 बॉक्स आहेत आणि ते मी आज बघू, तिची शिफ्ट संपायच्या आधी किंवा माझी शिफ्ट सुरू व्हायच्या आधी मला ते द्यावं लागेल. पसारा बघा सगळा, लाडू भाई साहब, हा शेफ्स किस. तर बघूया कसं सॉर्ट होतं आहे. विचारलं आहे, आता कधी रिप्लाय येतो त्याच्यावरती ठरणार. ठीक आहे भाई, असलं भारी ऊन पडलं आहे. आत्ता काहीतरी 12:30 झाले असतील. असलं भारी ऊन पडलं आहे, नशीबच लागते असं ऊन पडायला. मस्त सनबात घ्यायला लागलो इथं बसून. आता माझा मूडच होईना बेडमधून उठायचा, आंघोळ करायची अजून. असलं भारी ऊन पडलं आणि बरोबर बेडवर ऊन येते मस्त खिडकीतनं. हाच मी म्हणतो, हाच. तर गाईच, आंघोळ पाणी आवरलेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत 2:10-15 काहीतरी झालेले आहेत. तर हे असं असते, शिफ्टला जायचं असते ना त्यावेळी, शिफ्ट असेल त्याच्या 1 तास 1.5 तास आधीच तयारी करायला लागते. पहिला 1 अर्धा तास मनाची तयारी, त्याच्यानंतर जाण्याची तयारी, नंतर शरीराची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी करून मग शिफ्टला जायला लागते. असं नाही की उठलो आणि गेलो.
इट्स लॉंग 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 प्रोसेस माय मॅन. तर खाऊया काहीतरी आणि मग आवरूया. म्हणजे आंघोळ पाणी तर आवरलं, तुम्हाला बघून वाटतंय ना वाटतंय माहीत नाही, पण मी आंघोळ केलेली आहे आता. जेवण करतो आणि आता ते बकावरची गँग 3 वाजता येते. मी 3 वाजता निघेन, 3-3:30 वाजता निघेन. जायला 1-15 मिनटं लागतात. आणि मग पुढचा दिवस कसा काय ते सांगतो. काफी आज खूप रोलर कोस्टर होतं ना, त्या इमोशनल रोलर कोस्टर टाईप दिवस आहे आज. जाताना मी सांगतो तुम्हाला माझे थॉट्स, आणि जातानाच सांगतो, जाताना बोलूया. रोहितने बकावर पोईससाठी आणि माझ्यासाठी खास असा व्हेज फ्राईड राईस केला आहे, कारण आज शनिवारी नॉनव्हेजला सक्त मनाई आहे. अंड व्हेज फ्राईड राईस घेऊया. कालचा अक्का मसूर आहे तो घेऊया, खाऊया आणि पळूया. 3 वाजलेले आहेत, भांडी पण धुवायची आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करूया आणि लगेच निघूया. गँग इज बॅक. आता याने आले, आता मला जायला लागणार. मला पसंत पडत नाही. काय करणार, काय आहेस तू सांग. करणार काय आहेस तू. कर बघूच, मला बघायचंच आहे. कर चायला आधीच वेळ झालाय आणि हे आणि नवीनच दुष्काळ 13 महिन्यात त्याच्या मारी. आता 7व्या कधी चालत जायचं. चला इथनंच आता पायऱ्या चढायला, पायऱ्या उतरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज शिफ्टमध्ये मजाच आहे. भेटू ब्रेकमध्ये. आपली लोकेशन इथं आहे. आत्ता काय टाईम झालेला आहे 3:40 आणि ते बघितलं ना मग अशी ते गाणं म्हणत होतं ते आपल्या मॅगडी समोरच आहे. आपल्या म्हणजे हे जिथे आपली पिकली काही नाही आहे. बसतो बाहेर. आज गेले की लगेच जॉईन कर म्हणतात, म्हणून 10 मिनटं बसतो. 3:45ला किंवा 3:55ला हात पळायचं, पंचिंग करायचं आणि लगेच बॅक टू वर्क. ठीक आहे गाईज, भेटू ब्रेकमध्ये. मॅगडी मेहरबान झालं आपल्यावर. तो काही ठेवलेलं आहे खायला फ्रीमध्ये. काय म्हणतात तिथं पण नाही. ब्रेक झालेला आहे गाईज. आणि इथं ना कायमची एक बोंब आहे. 6:22ला ब्रेक झाला आहे. मी माझ्या ह्या मेन्यूसाठी कमीत कमी 15 मिनटं थांबलो आहे. ठीक आहे, आता हे कोण बघणार नाही, हे डिटेक्ट पण नाही होणार. ज्या टाईमला मला परत आज जायचं आहे त्या टाईमला मला आज जायचंच आहे. निम्मा तर ब्रेक माझा ह्याच्यासाठी गेला. गाल्या दूंगा तू विवाद हो जाएगा. ठीक आहे, गर्दी बघा गाईज, फक्त गर्दी बघा. इट इज इन्सेनली क्रेझी बिझी टुडे. हे बघा माझ्यासारखीच आहे मानवी म्हणून. सी इन सम टाईम मानवी ऑन माय ब्रेक. टाईम काय झालेला आहे 6:53. ठीक आहे, आणि बघा हे सगळे आता बिबिंगला जात आहेत. सगळे तिथं कोपऱ्यात एक आयरिश पब आहे. आता जे काही पब्लिक दिसते ना ते सगळं एन्जॉय करायला बाहेर पडलेलं असतं, नाही तर माझ्यागत शिफ्ट संपवून घरी जायला. असली जबरदस्त गर्दी होती आज. असली जबरदस्त गर्दी आहे मॅगडीमध्ये ना. 1 मिनिट उभारलो नाही मी 2-2.5 तासाच्या माझ्या शिफ्टमध्ये आत्तापर्यंतच्या. 1 मिनटं म्हणजे मी जे फराळ घेऊन आलेलो ना ते फ्रेंडला द्यायचं म्हणून, ती येऊन माझ्या मागं थांबलेली. मला बोलवते, ते मला फोन करतो, ती फोन माझ्या खिशात. माझ्या फोनकडे पण लक्ष नव्हता. तिला फराळ द्यायला सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता. मी तसाच गेलो खाली. 1 मिनटात मी घेऊन आलो, उचलला आणि दिलं. एवढी गर्दी ना, लिटरली काय सांगू तुम्हाला, जबरदस्त. नको वाटते यार, लिटरली सांगतो. शिफ्ट नको वाटते. त्यातल्या त्यात सॅटर्डे नाईट्स आणि संडे नाईट्स उद्याची पण हीच बोंब असणार आहे. नको वाटते यार, अजून किती दिवस हे. फकिंग हेल मॅन, नको वाटतं खरंच. थांबा तुम्हाला पब्लिक दाखवतो, पबला जातो. बघा दिसतंय का सगळं. बघा ते दिसतंय का, ते समोर इकडं बघा सगळं बिबिंगला जाणार आहे पब्लिक.
ते बघा तिकडे तिकडे बघा एल्विस चालला. एल्विस यांचा एक हिरो होता, तो आहे तो बघा. दिसला आहे बघा त्या बिनच्या मागं बघायचा आता. बघा 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 कसं पार्टी पब्लिक, सगळं पार्टी पब्लिक आहे. बघा बघा सगळं पार्टी पब्लिक. बरं आता मला जेवण भेटायला 10 मिनटं 15 मिनटं लेट झाल्यात म्हणून मी लेट नाही जाऊ शकत. मला हाय त्या टाईमवरच आज जावं लागणार. आता माझा किती 7:18चा येईन आहे, ठीक आहे, ब्रेकचा. तर मला 7:18लाच येऊन जावं लागेल. मी जर एक्स्ट्रा घेतलं ना तर तिथं दिसतं की लेट म्हणून, लेट मार्काने पडतो. असं नाही की मॅनेजर ॲडजस्ट करेल वगैरे. हां इथं सीनच नाही. अजून एक तुम्हाला सांगतो, जर तुम्ही लॉबीत काम करत असाल ना मॅकडॉनल्ड्सच्या, तर भाई तुम्हाला तो हे स्मोकिंगचा एक वी ब्रेक घेतात 10-10 मिनटाचा, ठीक आहे. म्हणजे शिफ्टमध्ये 2 तरी वेळा घेतात, म्हणजे 20 मिनटं धरून चला. 45 मिनटाचा यांचा ब्रेक असतो, ते असतो. परत 20 मिनटं 10 मिनटाचा वी ब्रेक स्मोक करण्यासाठी. कोण किचनमध्ये असतील, आत कोण पण असतील, मॅनेजर, क्रू मेंबर. पण लॉबीमध्ये जो आहे त्याला हा सीनच नाही. तू जाऊ शकत नाहीस तुझी जागा सोडून. सरळ विचारतात तू गेल्यावर तुझी जागा कोण भरणार म्हणून, म्हणजे तुला कोण कवर करणार म्हणून. असे घाण माणसं आहेत तिथं. काय सांगू तुम्हाला, इट्स नॉट दॅट इझी. इनफॅक्ट इट्स नॉट ॲट ऑल इझी. यू कॅन, जर तुमच्याकडे पैसा असेल ना, मी सांगतो, जर तुमच्याकडे एक 40-50 लाख रुपये आहेत तुमच्या घरातल्यांकडं किंवा तुमच्याकडं, आणि तुम्हाला खरंच ते काय करायचं माहीत नाही, तर या तुम्ही बिंदास. लोन बिन काढून येणार असाल ना तर तिथंच थांबा. मी अजूनसुद्धा लिहून देतो, तिथंच थांबा. चलो इट्स टाइम टू गेट बॅक टू वर्क. जाऊया, बघूया और कितना पेलना बाकी है मेरे को. झाले की मग जाताना भेटू. आज बोलण्यासारखं खूप काही काय आहे. मी आज मजा येणार आहे जाताना. भाई साहब ये देख रहे हो, ये जगह यहाँ पे ये चिप्स जो पड़े हुए हैं ना यहाँ पे, इथं थांबा 1 मिनिट श्वास घेतो. इथं झाला भयंकर कांड, असला भयंकर कांड ना. पहिल्यापासून सुरुवातपासून सांगतो. जेमी म्हणून माझा एक मॅनेजर आहे, ठीक आहे. हे मागं बघा पार्टी करून पब्लिक, म्हणजे चाललंय पार्टी. थांबा त्यांचा काळवा होऊ दे, मग बोलूया. तर जेमी म्हणून जो मॅनेजर होता ना, त्याला लिटरली एक जण, माझा ब्रेक होऊन मी आत गेलो ना, त्याला लिटरली एक जण येऊन कानाखाली देऊन गेला. आत टीलच्या तिथे म्हणजे जिथं आतले ऑर्डर्स घेतात ना ऑफलाईन, तिथे येऊन. तर सीन असं झाला की त्याला तो मारून गेला. ते चिडलं जाम. पण कसं आहे, तू शिफ्टवर असताना तू परत हात उचलू शकत नाहीस, वॉट एव्हर द सर्कमस्टान्सेस मे बी दॅट. तर झालं, सगळं केलं. आणि आत्ता बरोबर 10:30 वाजता तीच पोरं परत टवाळक्या करत आली. आणि त्यांना काय म्हणतात, त्यांना जंकीज म्हणतात, ठीक आहे. ती ह्यांना सुद्धा आवरत नाहीत. असली बेकार चोट मवालीच, असली भांडणं. ज्या स्पॉटला दाखवलं ना, तिथं त्याने हार्डली 15-16 वर्षाची पोरं असतील ती. तिथं त्याने चाकू घेऊन त्यांच्याच ग्रुपमधल्या एकाला मारला. ते पडलं लोळत तिथं. भाई पोलीस आली, ॲम्ब्युलन्स आली. असला कांड ना की काहीच सांगू. पोलीस आले तर आमच्यातली एक मॅनेजर, ती नटचडी म्हणून सांगितलं ना, एक मिनटं, तिलाही नटचडी आहे म्हणून सांगितलं बघा. ती आलेली शिफ्टला, तर तिने सगळ्यांना फोन केला, पोलीसवाल्यांना. ते आले. त्यांनी पहिला त्याला अरेस्ट केले, हँडकफ्स टाकलो. ते मी आज लिटरली डोळ्यानं बघितलं नाही का, असं हे करतात, म्हणजे हँडकफ्स घालतात आणि पाडतात खाली, मानेवर पायतात ना. ते लिटरली मी आज बघितलं डोळ्यासमोर. मी शिफ्टलाच होतो बाहेर, म्हणजे माझ्या विंडोतून सगळं दिसतं ना ते. आणि त्याला मग घेऊन गेले. आणि नंतर इन्क्वायरीसाठी मॅकडीमध्ये आले. मला म्हणले, डू यू वर्क हिअर? पोलीसवाल्या, डू यू वर्क हिअर? मी म्हणलं हां. गो गेट युअर मॅनेजर म्हटला का. मग मी मॅनेजरकडे गेलो, त्या नक्षडीकडं, गिट्टी फुटाणीकडं. ती मला म्हणे त्यांना आत घेऊन ये इथं ऑफिसमध्ये. त्यांना ऑफिसमध्ये जायला सांगितलं आणि त्यांनी गेले, सगळी माहिती काढली. भाई असला सीन खतरनाक ना, काहीच सांगू. असले येड झवे, म्हणजे येड झवी पब्लिक आहे इथं. 15-16 वर्षाचे असे करतात ना, असे वागतात जसं की भाई लय काय तीर मारले असतील. असला सगळा सीन. अजून एक छान गोष्ट झाली ती, अजून एक छान, म्हणजे एकच छान गोष्ट झाली ती मी आता सांगतो. माझा हात दुखा लागला जरा, पुढे जाता मी सांगतो. लाईट जिथं छान असेल तिथे, ठीक आहे.
हे बघा ते पेट्रोलिंगला चाललेले दिसत आहेत का, तेच ते जिकडं तिकडं फिरत होते ते. तिने कॉल केल्यानंतर तो किस्सा झाल्यानंतर आता ते सगळीकडे पेट्रोलिंग करतात. उफ मॅन, कोण होतं ती, कुठली गाडी होती ती, जबरदस्त. हे सगळं जे दिसतंय ना हे सगळं पार्टी पब्लिक आहे. आता तिकडे थांबलेलं बघा, तिथं समोर एक पब आहे, तिथं बघा, तिथं हे सगळं पार्टी पब्लिक आहे. पुढं पण तुम्हाला गर्दी दिसेल. बघा पेट्रोलिंग सुरू आहे. हे बघा हे सगळं पार्टी पब्लिक आहे. येते का, दिसते का तिकडं दंगा घालते. तर मित्रांनो हे बघून घ्या, आता आहे ना काय काय आहे, जेवणच आहे मोस्टली, म्हणजे पनीर, बटर चिकन आणि समथिंग आहे. हे बघून घ्या ही पिशवी. आणि हे तुम्हाला का दाखवतोय ना, आता ते पण सांगतो. आता हे सगळं आहे ना मला एका माझ्या फॉलोअरनं म्हणू शकता तुम्ही. आणि तो माझ्यासोबतच जॅन इंटेकला आलेला, पण मी ओळखत नव्हतो त्याला. आणि मी ज्यावेळी इन्स्टाला कंटेंट टाकत होतो ना, म्हणजे रील्स वगैरे, ते बघून त्याने मला फॉलो करायला सुरू केलेलं. त्याचं नाव आहे यशराज सिंग झाला म्हणून, गुजरात साईडचा आहे गेस. आणि एक दोनदा आम्ही इन्स्टावरती बोललेलो, कारण समोर कधी बोललो नव्हतो. तो बाहेर होतो, तो त्याची शिफ्ट करून चाललेला भाई. दोन दोन ठिकाणी काम करतो. पॅन्डोरा म्हणून इथं एक कॉस्मेटिक्सचा आउटलेट आहे, तिथे एक, आणि हॉटेलला पण जातो. हे आहे ना, हे त्याला ॲज एम्प्लॉईज मील म्हणून भेटतं ना हॉटेलमध्ये, तर त्याचं तसं भेटलं होतं. तो भाई असंच बोलत मग विचारला की यहाँ पे काम करते हो, कैसा लग रहा है और डुएबल है कि नहीं. तो वी हैड अ गुड चैट एंड उसके बाद है ना मला म्हणे खाना खाया है कि नहीं खाया है. देन मी वॉज लाइक कि खाया है बट वो इतना अच्छा नहीं होता है ना, आई डोंट लाइक मैगडीज मील वगैरह. तर भाई किती पोलाइटली त्याने मला हे दिलं आणि मला म्हणे की ये आज मेरी तरफ से आपको और ये ले जाओ अँड प्लीज हॅव दिस ॲज युअर डिनर. मी म्हटलं भाई प्लीज डोंट, मी आत्ताच मील खाल्ले, कारण मी जस्ट ब्रेकमधून गेलो होतो. आणि प्लीज डोंट, अँड आय विल हॅव सम फूड ॲट माय प्लेस व्हेन आय रीच होम. तर म्हणे नहीं फिर तो ये लेके ही जाओ और उनको भी दो. मी भाई इतका मला असलं भारी वाटलं. तिथून शिफ्ट वॉज लाईक माझी एक नंबर. आणि ही वॉज लाईक जेन्युअन म्हणजे तो मला कंटेंटमध्ये पण सांगायचा की मतलब सही कर रहा है भाई और करते रहे और हाऊ डू यू मॅनेज ऑल दिस थिंग्स. अँड कारण तो पण जॅन इंटेक आहे आणि मी पण जॅन इंटेक आहे. तर तो त्याचा मला एकदा पहिला मेसेज आलेला की एवढ्या सकाळी तू उठून हे सगळं करतोस कसं मॅनेज. आय वॉज लाईक करायला काय हाय नाही आणि होऊन जातं. तर छान मोमेंट होता, मला आवडला तो मोमेंट. आणि आता हे गेल्यावरती मी नक्कीच ट्राय करणार आणि आय विल लेट हिम नो. म्हणून म्हटलं की त्याला थँक्यू सो मच आणि भेटूया आपण बाहेर, नंबर्स वगैरे शेअर करूया आणि विल डेफिनेटली मीट आउटसाईड. तर असा होता हा मोमेंट. जस्ट बिकॉज आय एम स्टार्टिंग डुईंग कंटेंट ना, ह्याच्या म्हणजे हे काही खूप मोठे असे प्रसंग वाटणार नाहीत तुम्हाला, पण माझ्यासाठी खूप मोठे आहेत. कारण त्यातून जे लोक मला कमेंट्स देत आहेत ना, ते आय कॅन्ट जस्ट हिअर देम आउट अँड जस्ट लेट देम गो. इट इज लाईक आय विल डेफिनेटली हॅव दिस टिल आय डाय. कारण तर असे काही मुवमेंट्स आहेत. त्यांनी तुम्हाला बोललेलो ना की रोलर कोस्टर डे होता, ते मी आता रूमवरती गेल्यावर सांगतो. आतासाठी एवढंच ठीक आहे. तर गाईज आत्ता टाईम झालेला आहे 12:30 रात्रीचे. ठीक आहे, मी शिफ्टवरून आलो घरी रूमवर. आत्ता सगळे सुई आहेत, सगळे झोपलेत. कारण ते सकाळी पहाटे 4 वाजता उठून जातात दोघं मित्र शिफ्टसाठी. ते येतात 3 वाजता दुपारी. त्यांची उद्या पण शिफ्ट आहे, सो ते सगळे झोपलेले आहेत जेवण पाण्यावरून. मी बाहेर हॉलमध्ये बसलो आहे कारण मला बोलायचं होतं, म्हणजे मला शेअर करायचं होतं काय तर, की आजचा दिवस इमोशनल रोलर कोस्टर का होता. सकाळपासून एकतर मम्मीची घरच्यांची खूप जास्त आठवण येते, कारण त्यांनी ते फराळ वगैरे पाठवलं आणि मी सांगू शकत नाही की मला किती आठवण येते, बट खूप जास्त आठवण येते. निशब्द आहे मी त्या गोष्टीसाठी आणि तिच्या उपकारांसाठी. तिने जेवढं काही केलं आहे घरातल्यानी सगळ्यांनीच, मम्मी पप्पा दीदी. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2022च्या एंडपासून, म्हणजे 2022च्या नोव्हेंबर डिसेंबरपासून आय हॅवंट बीन सेम एनिमोर. म्हणजे मी जो होतो ना की मी जॉली पर्सन होतो खूप जास्त, म्हणजे लिव्हिंग दी मुमेंटवाला
काइंड ऑफ मोटो होता माझा आयुष्यात की जगायचं आहे फुल दिल खुलास जगायचं आहे, लय कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. आपण आपल्या मस्तीत इंजिनिअरिंग केली, डिप्लोमा केला, काहीच एकदम चिलमध्ये सगळं वातावरण, एवढा लोड नाही घेतला. खूप त्यावेळी पण गोष्टी होत होते, मित्र तुटत होती, मैत्री तुटत होती, खूप दरारी येत होत्या, बट एवढं कधी मनावर घेतलं नाही, कारण मला माहीत होतं आय एम नॉट अ परमनंट पर्सन फॉर एनीवन. ठीक आहे, मी मस्त चिल करतो. पण 2022 नंतर काही गोष्टी अशा झाल्यात ना की मी त्यातून बाहेरच नाही निघू शकत आहे. म्हणजे आय एम इमोशनली स्टक इनसाइड 2022 अँड 23. इट्स लाईक आय follow that grief. I'll hold that burden of feelings forever for a long period of time. मला समजतच नाही आहे. मधी मी ज्यावेळी पुण्यात होतो, पिंपरीला होतो, मी जित्यासोबत राहत होतो, इट वॉज ऑल गुड. त्यात आमचा लाडका स्नूप्या आल्यावर फॉर अन गुड वाईल मी थोडा डिस्ट्रॅक्ट झालेलो. डिस्ट्रॅक्ट म्हणजे मी त्यातून मला असं वाटलेलं की मी बाहेर पण पडलेलो आहे. मी आय स्वेअर मी त्यातून बाहेर पडलेलो आहे. मी म्हणजे जास्त आता मी त्या गोष्टींबद्दल विचार करत नाही. बट ती एक झलक म्हणजे ती एक मेमरी, ती एक झलक, कुठल्या तरी माझ्या त्या मित्रांनी काढलेलं नाव किंवा त्या मित्रांनी काढलेले ते दिवस मला आठवले ना, माझं असं होतं की मी परत जिथून सुरुवात केलेली पुढे जाण्यासाठी ना, मी परत तिथे येऊन थांबलो. इवन त्याच्या एक 10 स्टेप्स मागे येऊन थांबलो. आणि ही रिॲलिटी आहे. मी हे कोणालाच नाही सांगू शकत. का मला नाही माहीत. मला असं वाटतं की मी हे कोणाला सांगून त्यांना ते कळणार नाही, त्याच्यापेक्षा न सांगितलेलंच बरं. मी आजपर्यंत इथं आल्यावरती किंवा ह्याच्या आधी पण ज्यांनी कोणी मला हा प्रश्न विचारला की कसा आहेस आणि काय चाललं आहे, मी फक्त आणि फक्त एकच उत्तर दिले की मस्त आहे, मजेत आहे आणि लाईफ इज एन्जॉय. तो एक इन्फ्लुएन्सर म्हणतो बघा, लाईफ इज एन्जॉय, तसं होतं माझं. एकदम चिल, म्हणजे असं बघून वाटणार पण नाही की काय चाललं आहे. बट आतल्या आत आहे ना, मला माहिती आहे की मी किती युद्ध लढतो आहे आणि मी रोजच्या डेली बेसिसवरती काय थॉट प्रोसेसने जातो आहे. ठीक आहे, आता बाहेर आल्यावर तर सगळेच माझे इवन कमी असतील, बट खूप लोक आहेत जे ह्या सगळ्यातून जात असतील. पण माझं आता असं झालं आहे ना की मला असं वाटते की मी ज्याच्याजवळ जाईल, मी ज्याला म्हणजे माझं म्हणेन किंवा मी ज्याच्याशी अटॅच होईन ना, इज दी एंड. ठीक आहे, मी मम्मीशिवाय राहत नव्हतो, मला हॉस्टेलला जावं लागलं. हॉस्टेलनंतर कायमच मी पळतोच आहे, नुसता म्हणजे पळतोच आहे. मम्मीला सोडून राहावं लागलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मला खेळ खूप आवडायला लागले हॉस्टेलमध्ये. मी एकमेव त्या गोष्टीसाठी हॉस्टेलमध्ये राहिलो. 10वी नंतर मला तेही सोडायला लागले. मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं होतं, कारण गाड्या म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. म्हणजे मी चौथीमध्ये होतो त्यावेळीपासून मी हे गोष्ट बोलत होतो की इंजिनिअरिंग करायचं आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे. तेही सोडावं लागलं. मी केमिकल घेतलं काही कारणास, जॉब वगैरे XYZ ह्याच्यामुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर गाडी आवडत होती, मम्मीने गाडी घेऊन दिली. ती गाडी पण मला सोडावी लागली इकडे येण्यासाठी. त्याच्यानंतर मला मुक्या जनावरांसाठी अतिशय जास्त प्रेम आहे. म्हणजे जर तुम्ही मला ओळखत असाल ना, तर तुम्हाला माहीत असेल की मला मुक्य जनावरं किती आवडतात. स्नूप्याच असं नाही, मला कोणतंही मुक्य जनावर असू दे. माझ्या दीदीला जर तुम्ही किस्से विचारचाल ना, तर मी जे कारखान्यावरती म्हणजे सांगलीत राहत होतो ना, मी रोज सकाळी माझा दिवस एका तरी गाईला किंवा वासरूला खेळवल्याशिवाय किंवा तिला खायला दिल्याशिवाय माझा दिवस पुढे जात नव्हता. रोजची गोष्ट करतो आहे, रोजची. आणि मी तिथून निघाल्यावरती पुण्याला जॉबसाठी ना, ते वासरू रोज आमच्या घराच्या समोर दारात येऊन जात होतं. माझी दीदी मला कधीतरी व्हिडिओज पाठवायचे. ठीक आहे, ते सोडावं लागलं. त्याच्यानंतर आता इथं येऊन बसलो आहे, मला काही समजतच नाही आहे की लाईफमध्ये चाललं आहे काय, इथून मी जाणार कुठे. बरं चला, आजसाठी एवढंच ठेवूया. आय गॉट कॅरीड अवे. आय डोंट वॉन्ट टू गेट कॅरीड अवे एनी मोर. झोपतो मी पण, 1 वाजला. गुड नाईट, सी या, बाय गाईज. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड दिस वॉट एव्हर आय एम डुईंग ऑन यूट्यूब इज माय व्हर्च्युअल डायरी.
you are not liking it, if you don't feel like it is your cup of tea, you can skip, you can unsubscribe or whatever that would like you, fit you. No burden on you guys. It's just my virtual diary. It's my feeling. I want it to be recorded. I want it to be those to be there on something which I can see after some time, and that's the reason I am doing this. सो चेस टू गुड लाईफ. बाय. सी यू. जिथे आहात तिथं राहा, सुखी राहा आणि जे सोबत आहेत त्यांच्यासोबत राहा. बाय. काळजी घ्या.